इंडियन थाळीमध्ये डाळ भात हमखास असतेच। प्रोटीनचा उत्तम सोर्स डाळीला मानले जाते। अनेकांच्या घरात डाळ प्रेशर कुकर किंवा भांड्यात शिजवली जाते। डाळ शिजत असताना आपण पाहिलं असेल त्यावर सफेद फेस तयार होतो। तो सफेद फेस ठेवावा की फेकून द्यावा असा प्रश्न नक्कीच तुम्हाला देखील पडला असेल। या प्रश्नाचं उत्तर आणि डाळ नेमकी कशी शिजवायची पाहूयात। सर्वप्रथम डाळ शिजताना त्यावर फेस का तयार होतो हे जाणून घेऊयात। डाळ शिजत असताना आपण पाहिलंच असेल की त्यावर फेस तयार होतो। हा फेस डाळीतील सेपोनिन नावाच्या पदार्थामुळे तयार होते। डाळीमध्ये सेपोनिन्स नावाचे ग्लायकोसाइड्स असतात। जेव्हा ते पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा ते विरघळतात। सेपोनिन्स मध्ये साबणासारखे गुणधर्म असतात जे उकळल्यावर हवा आत धरून फेस तयार करतात। त्यामुळे डाळ शिजत असताना त्यावर फेस तयार होतो। डाळ शिजताना तयार होणाऱ्या फेसाचे नुकसान किती? बऱ्याचदा भांडी स्वच्छ नसतात, ज्यामुळे डाळ शिजताना त्यावर फेस तयार होते। डाळ शिजताना तयार झालेला फेस खाल्ल्याने युरिक ऍसिडची समस्या वाढू शकते, जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही। आता आपण डाळ कशात शिजत घालावी हे पाहूयात। डाळ प्रेशर कुकर मध्ये न शिजवता इतर भांडी किंवा कढईत शिजवण्यासाठी ठेवा, कारण डाळीला उकळी आल्यानंतर फेस तयार होते। हा फेस आपण सहज त्यातून काढू शकता, पण प्रेशर कुकर मध्ये हा फेस डाळीमध्ये मिसळू शकते।